वकील गुणरत्न सदावर्ते यांचं वर्चस्व असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या 72व्या वार्षिक अहवालातील फोटोवरून नवीन वादाला तोंड फुटलंय। एसटी बँकेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला। या अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आलाय आणि यामुळे नवीन वादाला आता तोंड फुटलंय। एसटी बँकेच्या अहवालावरून मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे आणि छत्रपती शिवरायांच्या फोटोसोबत नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला आणि त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। संचालकांचा खर्च आहे, संचालकांवर उधळलेला लाखो रुपये। परवा पुसदला जी जनरल बॉडी झाली त्याचा सुद्धा लाखो रुपये खर्च केले गेलेले आहेत। बँकेच्या इतिहासामध्ये रिझर्व्ह बँकेने 1 कोटी रुपये दंड लावलाय। सहकार त्यांनी या बँकेवर कारवाई करावी म्हणून बँकेच्या अध्यक्षांना सांगितलं, पण दुर्दैव असं आहे की बँकेचे अध्यक्ष सुद्धा काही करत नाही आहेत। मला असं वाटतं तुम्ही कारवाई करत नसाल तर तुम्ही ते पदसिद्ध अध्यक्षपद सोडून द्या। एवढा दुबळेपणा काय, आमची बँक डुबायला लागली तरी तुम्ही सहन करणार? बँक मोडीत निघायला लागले, लक्षात घ्या। भारतीय दंडविधानाच्या 302 नुसार ज्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा दिली अशा नथुराम गोडसेंचा फोटो या आमच्या महाराजांच्या शेजारी आणि प्रभू रामचंद्राच्या फोटोच्या शेजारी सदावर्तेंनी लावण्याचं पाप केलेलं आहे आणि त्यामुळे राज्यभरातले सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना उफाळून आलेल्या आहेत। गोडसेंच्या वरती एवढं प्रेम आहे तर सदावर्तेंनी त्यांच्या बेडमध्ये लावा ना। आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या अहवालात गोडसेंच्या फोटोचं काय काम आहे? आणि जो अहवाल छापलेला आहे तो सदावर्तेंनी ही बँक किती लुटली त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे। खरं म्हणजे गेली 72 वर्ष 70 वर्ष ही बँक आशिया खंडात नंबर 1 ची होती। अ वर्गातून ड वर्गात आणण्याचा महापाप सदावर्तेंनी केलेला आहे।